पाटील आहे तर सर्व काही आहे, नाही तर काहीच नाही. काल रात्री 12 वाजता जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि आज बघता बघता पहिला दिवस संपत चाललेला आहे. नेमकं कुणासाठी चालू आहे आणि फक्त पाटलांनीच करावं का? आपल्या लेकरा बाळाच्या भविष्यासाठी जरांगे पाटील 6व्या वेळेस उपोषण करत आहेत. सरकारला शेवटची वॉर्निंग समजावं किंवा जे समजावं, 7वं उपोषण होणार नाही या ठिकाणी. पाटील म्हणजे आमचे दैवत आहेत आणि आता ही परिस्थिती बघवत नाही आहे. रात्री डॉक्टर आले, ते डॉक्टरांना सुद्धा हेच सांगितलं आहे, पाटलांच्या शरीराला उपोषण जमणार नाही आहे. तरीही पाटील उपोषण करतायत, जीवाची बाजी लावत आहे. कोणासाठी? आमच्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी. म्हणून माझं कर्तव्य आहे, मी या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये पाटलांसोबत थांबलं पाहिजे. उपोषण तर करू शकत नाही.